महत्वाची गोष्ट आहे. जो माझ्यावरती विश्वास ठेवतो त्याच्यामधनं जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील, म्हणजे आमच्यातनं नद्या वाहाव्यात. हे शिक्षण प्रभूनं सणाच्या दिवशी महत्वाच्या शिक्षणासंबंधानं शिष्यांना बोध केलेला आहे. आता आमच्यामधनं ती नदी वाहती का? कोणत्या नद्या ज्या आमच्यामधनं वाहायला पाहिजेत? मग ज्यावेळेस मी एक शिष्य म्हणून माझ्याकडे पाहतो, पहा मी तुम्हाला परत सांगतो, ख्रिस्ती असणं आणि शिष्य असणं याच्यामध्ये फरक आहे. शिष्य कोण? जो शिक्षण घेतो तो शिष्य. येशूचं शिक्षण ज्यानं घेतलेलं आहे. शिष्य कोण? जो अभ्यास करतो तो शिष्य. मग तुम्ही किती अभ्यास केलाय शास्त्राचा? किती वाचलंय? आम्ही तर जाता जाता कधीतरी बायबल वाचलं, जाता जाता कधीतरी शास्त्राकडे डोकावलं. आम्ही कधी घेऊन बसलो नाही, त्याचा अभ्यास केला नाही. मग आम्ही कसे शिष्य होऊ शकतो? शिष्य बनणं गरजेचं आहे. मग सर्व लोकांना तो शिष्य, या शिष्यत्वासंबंधीचं शिक्षण देताना सांगतो, माझ्यावरती विश्वास ठेवणाऱ्यामधनं जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. आणि आमच्यामधनं जिवंत पाण्याच्या नद्या वाहायला पाहिजे.